Then, good morning, students. Today we are going to discuss about the topic named group discussion. Our semester 6 has modules from 5th to module 8th. In these all modules, we shall be introduced to the further topics related with the personality building. मुलांनो, आपण सेमिस्टर 6 साठी मॉड्यूल 5 पासून मॉड्यूल 8 पर्यंतचे टॉपिक अभ्यासणार आहोत. आणि जसं आपण पहिल्या टर्मच्या किंवा माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे त्यानुसार या टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला अशा काही गोष्टी अनुभवायला मिळतील की ज्यामधून तुमची पर्सनॅलिटी अधिक चांगली होत जाईल. द मेजर आस्पेक्ट ऑफ सिलेबस फॉर BA थर्ड इज टू बिल्ड युअर पर्सनॅलिटी. मुख्य उद्देशच तुमची व्यक्तिमत्व बांधणं हा आहे. अँड टू मेक यू रेडी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. आणि तुम्हाला स्पर्धेसाठी तयार करणं असा याचा उद्देश आहे. आणि मग त्या उद्देशाचीच एक पुढची कडी म्हणजे ग्रुप डिस्कशन ही आहे. म्हणजे आपलं जे 5वं मॉड्यूल आहे ते मॉड्यूल ग्रुप डिस्कशन याच नावाने सुरू होते. नाव व्हॉट इज ग्रुप डिस्कशन? ग्रुप डिस्कशन इज ए काइंड ऑफ डिस्कशन. ग्रुप डिस्कशन काय आहे? एक प्रकारची चर्चा आहे. डिस्कशन म्हणजे चर्चा. नाव व्हेन चर्चा इज पॉसिबल. चर्चा कधी शक्य असते? इफ देअर आर मोर दॅन वन पर्सन. डिस्कशन इज इम्पॉसिबल विथ युअर सेल्फ. फक्त स्वतःची चर्चा होऊ शकते का? ओके. तर देअर शुड बी मोर दॅन वन पर्सन. मोर दॅन वन पर्सन. एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती असायला पाहिजे. मग अधिकाधिक किती असायला पाहिजेत? सपोज देअर इज ए क्राऊड. गर्दी असेल, गोंधळ असेल तर ते ग्रुप डिस्कशन होईल का? नाही. फॉर ग्रुप डिस्कशन अ स्मॉल नंबर ऑफ पीपल कम टुगेदर. काय होतं बघा की अ स्मॉल नंबर ऑफ पीपल मीट. पहिली कंडिशन ग्रुप डिस्कशनची अशी आहे की एक मर्यादित ग्रुप हा आपल्याला एकत्र येतो आणि त्यामुळं त्यानंतर मर्यादित ग्रुप एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होते. मर्यादित ग्रुप एकत्र येऊन त्यांच्यामध्ये चर्चा होते. अँड दिस डिस्कशन इज टू बी इलॅबोरेट. कसलं डिस्कशन पाहिजे? इलॅबोरेट. इलॅबोरेट म्हणजे दीर्घ, आणखीन डिटेल्ड. दीर्घ आणि सगळे घटक विचारात घेणारं डिस्कशन, त्याला ग्रुप डिस्कशन म्हणायचं. जनरली व्हेन यू टॉक विथ युअर फ्रेंड ॲट अ लेजर, दॅट इज नॉट ग्रुप डिस्कशन, दॅट इज टाइमपास. टाइमपास अँड ग्रुप डिस्कशन आर टू डिफरंट थिंग्स. वेळ घालवण्यासाठी केलेल्या गोष्टी आणि ग्रुप डिस्कशनमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे यू शुड डिस्टिंग्विश बिटवीन टाइमपास अँड ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन अँड टाइमपास आर डिफरंट थिंग्स. ग्रुप डिस्कशन हॅज लिमिटेड पार्टिसिपंट्स. नाव हाऊ दिस वर्ड लिमिटेड इज डिफाईन्ड. मर्यादित हा शब्द कसा डिफाईन केलेला आहे? तर मोर दॅन वन मीन्स 2 मेंबर, मॅक्झिमम 10 मेंबर्स. देर इज नो ॲज सच लिमिटेशन दॅट देर शुड बी 10 मेंबर्स. बट धिस नंबर शुड बी, if it crosses the limit of 10,
10ची मर्यादा ओलांडली की तो गोंधळ तयार होतो, म्हणजे त्याच्यात इंटरॅक्टिव्ह गोष्टी होत नाहीत. सेकंड थिंग दॅट ग्रुप डिस्कशन इज हेल्ड ऑन पर्टिक्युलर टॉपिक. बघा, टाईमपास आणि ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये असणारा एक महत्त्वाचा टाईमपास आणि ग्रुप डिस्कशन. टाईमपास हॅज नो फिक्स्ड सब्जेक्ट. ह्याला काय फिक्स्ड सब्जेक्ट असतो का? अगदी ठरवलेला असा काय विषय असतो का? निश्चित विषय नसतो, निश्चित विषय नसतो. पण ग्रुप डिस्कशनला काय असते? डिसाइडेड टॉपिक. डिसाइडेड टॉपिक असतो, टॉपिक फर्म केलेला असतो कशावर ग्रुप डिस्कशन करायचं. म्हणजे समजा द प्रॉब्लेम ऑफ विमेन इन सोसायटी हा विषय झाला ना. अँड ऑल पार्टिसिपंट्स, 10 पार्टिसिपंट्स आहेत असं धरून झालं. दिस 10 पार्टिसिपंट्स शुड कॉन्ट्रीब्यूट टू धिस टॉपिक. हा जो टॉपिक ठरलेला आहे त्या टॉपिकवरच त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करायचं. त्यांनी दुसऱ्यावर काय कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे का? नाही. त्या गोष्टीवर कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठीच आपण आलेलो आहे. जे आपलं योगदान जे आहे, इथं जाऊन जेवलास का, आज दुपारी काय करणार आहे, सिनेमाला जाऊया, असल्या काही भानगडी असणार नाहीत. ग्रुप डिस्कशनमध्ये त्या टॉपिक रिलेटेडच गोष्टी आपण विचाराधीन किंवा व्यक्त करणार असतो. आता याच्यामध्ये काही गोष्टी कशा असतात, हे कॉन्ट्रीब्युटर्स जे असतात हे यांच्यामध्ये एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशनसुद्धा असू शकतं. ब्रेन स्टॉर्मिंग सेशन म्हणजे काय? स्टॉर्म म्हणजे वादळ. वादळासारखा मेंदू फिरत जातो. म्हणजे काय होतं? वादळासारख्या मेंदूतनं सुटणाऱ्या, प्रत्येकाला सुचणाऱ्या कल्पना फक्त घ्यायच्या. म्हणजे 10 पार्टिसिपंट आहेत, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, मनात जे सुचेल तर त्याचं शॉर्ट लिस्टिंग करायचं. त्याचं काय करायचं? शॉर्ट लिस्टिंग करायचं त्या कल्पनांचं. 1 2 3 4 5 6 100. आणि मग या 100 कल्पनावर मध्ये महत्त्वाची कोणती कल्पना आहे? 3 नंबरची कल्पना महत्त्वाची आहे. तर त्या 3 नंबरच्या कल्पनेवर पुन्हा डिस्कशन सुरू करायचं. म्हणजे काही कल्पना घ्यायच्या. हे ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपल्याला की गाईडलाईन्स मिळतात, आणि ह्या गाईडलाईन्सना धरून आपण याचं प्रोग्रेशन होतं. प्रोग्रेशन म्हणजे पुढं जाण्याची जी प्रक्रिया आहे, संभाषण पुढं जाण्याची जी प्रक्रिया आहे ती या माध्यमातून पुढं होत असते. याचं प्रोग्रेशन या माध्यमातून पुढं जात असते. आले का लक्षात तुमच्या? तर अशा पद्धतीनं ग्रुप डिस्कशन होत असते. आता हे डिस्कशन झाल्यानंतर व्हॉट इज फायनल एम ऑफ दिस ग्रुप डिस्कशन? आता मग हे शॉर्ट लिस्टिंग केलं, ब्रेन स्टॉर्मिंग केलं, मग यानंतर शेवटचा आपला उद्देश काय असतो? सो कमिंग टू सर्टन कन्क्लुजन, कॉन्सेन्सस, एखाद्या एकमत निर्माण करणं, 10 जणांमध्ये एखाद्या विषयावर एकमत निर्माण करणं हा ग्रुप डिस्कशनचा उद्देश असतो. म्हणजे 10 जणं बोलायला लागली तर त्याच्यामधून एखाद्या गोष्टीवर एकमत करणं, सगळ्यांचे व्ह्यू घेणं, 10च्या 10 लोक आहेत तर 10च्या 10 लोकांची मतं घेणं, आणि 10 मतं झाल्यानंतर, 10 व्ह्यूज झाल्यानंतर त्यामध्ये त्या विषयावर इनडेप्थ डिस्कशन होणं, म्हणजे खोल चर्चा घडवून आणणं त्या विषयावर, असाही उद्देश त्याच्यामध्ये असतो. ग्रुप डिस्कशन ज्यावेळी आपण एखादी, सपोज वी आर रनिंग अ बिझनेस ॲक्टिव्हिटी, म्हणजे आता मग बिझनेस ॲक्टिव्हिटीला काही मर्यादा नसतात. बिझनेस ॲक्टिव्हिटीज
फ्रॉम रनिंग अ स्मॉल बिझनेस टू बिग बिझनेस, स्मॉल बिझनेस टू बिग बिझनेस. म्हणजे टाटा इंडस्ट्री चालवणं आणि एक छोटंसं दुकान चालवणं. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक छोटीशी इंडस्ट्री चालवणं. अशा वेळी ऑन फील्ड प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काही अडचणी येतात. त्या अडचणींना सामोरे जाणं यासाठी लोकांच्यापासून कल्पना, म्हणजे सेल्स डिपार्टमेंट असतील त्यांच्या काही कल्पना आपल्याला माहिती होणं, त्यांच्या अडचणी माहिती होणं. म्हणजे एखादा बिझनेसच्या पॉलिसीज ज्यावेळी आपण फ्रेम करतो, एखाद्या व्यवसायाच्या पॉलिसीज फ्रेम करत असतो, त्या पॉलिसीज फ्रेम करत असताना सुद्धा ऑन फील्ड व्हॉट डिफिकल्टीज आर फेस्ड बाय आवर टीम, आपल्या टीमनं ऑन फील्ड काय समस्या फेस केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांच्याकडून घेणं, आणि मग ती माहिती मिळाल्यानंतर आपण आपल्या पॉलिसीज ठरवू शकू. अदरवाईज डिसाइडिंग पॉलिसीज इज अ डिफिकल्ट थिंग. नाहीतर या पॉलिसीज ठरवणं अवघड असतं. नाव सपोज वी आर इन द फेज ऑफ एक्सपान्शन, आपल्याला वाढायचं आहे. मग आता वाढत असताना काही आपल्याला निश्चित अशा दिशादर्शक पॉलिसीज ठरवायला लागतात ना, आणि त्या दिशादर्शक पॉलिसीजना क्रुशियल स्ट्रॅटेजिक डिसिजन्स म्हणतात. स्ट्रॅटेजीज कुठं असतात? युद्ध कौशल्यामधला हा शब्द आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे लढत असताना नेमकं कुणाला कुठं कसं पाठवायचं हे अगोदर ठरवायचं. स्ट्रॅटेजी म्हणजे द पॉलिसी विच इज स्ट्रॅटेजी और प्लॅन विच इज डिसाइडेड बिफोर द ॲक्शन टेक्स प्लेस. कोणतीही कृती घडायच्या अगोदर ज्या गोष्टी घडतात त्यांना स्ट्रॅटेजिक डिसिजन्स म्हणतात. कशाला स्ट्रॅटेजिक डिसिजन्स म्हणतात? प्रत्यक्ष कृती घडायच्या अगोदर. मग अशा कृतीचं असं एक जे नियोजन आहे, त्या नियोजनाची एक स्ट्रॅटेजी ठरवत असताना सुद्धा ग्रुप डिस्कशनचा उपयोग होतो. म्हणजे काय करू शकतो का, एकाच माणसाला सगळ्या गोष्टी सुचत नसतात. म्हणून आपल्या फर्ममध्ये जे एम्प्लॉई आहेत, आपल्या फर्ममध्ये जे नोकर आहेत, त्या सर्वांची मतं आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे नॉट ओनली द लास्ट मेंबर ऑफ आवर फर्म, बट फ्यू एक्झिक्युटिव्ह मेंबर्स. पण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही 4 लोक असतात त्यांचं सुद्धा मत घेणं ही गोष्ट गरजेची असते. त्यासाठी ग्रुप डिस्कशन्स केलं जातं. बघा, ग्रुप डिस्कशन कशासाठी केलं जातं? एक म्हणजे फ्रेमिंग पॉलिसीज, 2 टेकिंग क्रुशियल डिसिजन्स, आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. सर्व एम्प्लॉईज, एक्झिक्युटिव्ज ॲज वेल ॲज बाकीचे जे सगळे आहेत त्यांचं सुद्धा मत आपल्याला माहिती करून ह्याच्यामध्ये घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन्स घ्यायचे असतात. आता हे जे लोक असतात हे युजली एक्सपर्ट लोक असतात. म्हणजे समजा आपल्या महाविद्यालयाचं इन अ लिमिटेड स्कोप ऑफ आवर कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन, आपल्या कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनचा जो एक लिमिटेड स्कोप आहे, या लिमिटेड स्कोपमध्ये कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनचा जो लिमिटेड स्कोप आहे, त्या लिमिटेड मर्यादित स्कोपच्या याच्यामध्ये हू विल टेक डिसिजन्स? सो द प्रिन्सिपल. नाउ प्रिन्सिपल इज ए मोस्ट एक्सपिरियन्स्ड पर्सन. म्हणजे हा ज्ञानी माणूस असतो. पण ज्ञानी माणसाला सर्वच क्षेत्रातल्या सर्वच गोष्टी माहिती असतात असं होत नाही. त्यावेळी ते काय करतात, तर ते इतरांची काही मदत घेतात. म्हणजे HODs,
डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटचे जे HOD आहेत त्यांच्याकडून माहिती घेतात. कन्सर्न टीचर्स, काही शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्याकडून सुद्धा माहिती घेतात. लायब्रेरियन्सपासून सुद्धा माहिती घेतात. म्हणजे यामध्ये जे जे लोक आहेत त्या सगळ्यांच्याकडून माहिती घेणं हे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुसरी एक गोष्ट असते, म्हणजे ग्रुप डिस्कशन ऑर्गनाईज करण्यासाठी आणखीन काही गोष्टीची गरज असते. ती म्हणजे आणखीन काही उद्दिष्ट असू शकतात. त्या उद्दिष्टांचाही आपण थोडक्यात विचार करायला हवा. म्हणजे ग्रुप डिस्कशन्स आर nowadays conducted even to understand competency of a candidate. जॉबसाठी जे लोक जातात इंटरव्ह्यू द्यायला, त्या मुलांची योग्यता तपासणं यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन घेतलं जातं. तुम्हाला माहिती असेल NDA, डू यू नो लॉंग फॉर्म ऑफ NDA? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. याचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आणखीन दुसरी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, की शॉर्ट सर्व्हिस कमिशन. शॉर्ट सर्व्हिस कमिशन माहिती आहे का तुम्हाला? तर शॉर्ट सर्व्हिस म्हणजे मिलिटरीमध्ये ज्या मानाच्या जागा असतात त्यासाठीच्या 3 वर्षासाठी कमिशन केलं जातं, 6 वर्षासाठी कमिशन केलं जातं. ह्या नोकऱ्या या NDA मधल्या विद्यार्थ्यांना मिळतात. आणि हे शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून नोकरी मिळवताना यांचं एक ग्रुप डिस्कशन घेतलं जातं. आणि या ग्रुप डिस्कशनमध्ये ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, जे हुशार आहेत, जे कल्पक आहेत, ज्यांना आपलं स्वतःचं मत आहेत, हू हॅज ओन ओपिनियन्स, स्वतःची मतं ज्यांच्याकडे आहेत, अशा लोकांचं याच्यातून निवड केली जाते. म्हणजे इवन वेन अ पर्सन फॉर अ जॉब इज टू बी सिलेक्टेड, ही नीड्स टू गो थ्रू सर्टन थिंग्स, काही सर्टन ग्रुप डिस्कशन. अशा वेळीसुद्धा ग्रुप डिस्कशनची गरज याच्यामध्ये असते, किंवा अशा वेळीसुद्धा ग्रुप डिस्कशन हे केलं जातं. म्हणजे आता ग्रुप डिस्कशनमध्ये समजा फ्यू कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट इन अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमध्ये काही लोकांचा, काही मुलांनी सहभाग घेतलेला आहे. आता व्हॉट हॅपन्स, 10 people have participated, 10 boys have participated in a group discussion. ग्रुप डिस्कशनमध्ये 10 जणांनी सहभाग घेतला. आणि मग ते एक जण मॉनिटर करत आहे, सम सिस्टम, कुणीतरी त्याचं परीक्षण करत आहे. आता हे परीक्षण करत असताना काय लक्षात येतं बघा, हे परीक्षण करत असताना या 10 मुलांपैकी ही चर्चा योग्य दिशेनं कोण घेऊन गेलं हे लक्षात येतं ना. याच्यामध्ये कोणत्या मुलांना चांगल्या प्रकारे ओपिनियन्स मांडली, कुणाला योग्य पद्धतीनं ओपिनियन मांडता येतात. म्हणजे ग्रुप डिस्कशन करत असताना कुणी बाबा हे ग्रुप डिस्कशन व्यवस्थित ओपन केलं, कुणी लीड केलं, कुणाच्याकडून जास्तीत जास्त कल्पना आल्या, याचं मॉनिटरिंग करून त्याच्यामधले 1, 2 आणि 3 चांगले विद्यार्थी निवडले जातात. आणि मग त्यांच्याकडे या क्वालिटीज आहेत म्हणून त्यांना पुढच्या टेस्टसाठी सिलेक्शन केलं जातं. असे काही मिलिटरीमधले जॉब आहेत की ज्याच्यामध्ये हे ग्रुप डिस्कशन
जवळजवळ 6 तासापासून 2 दिवसापर्यंत चालतं. म्हणजे त्या माणसाचा सायकॉलॉजिकली पूर्णपणे अभ्यास करण्याचा ही सिस्टम आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये यू कॅन अंडरस्टँड कंप्लीट सायकॉलॉजी ऑफ अ पर्सन. त्या माणसाचं मानसशास्त्र आपल्याला समजू शकतं. बरोबर आहे का नाही? आणि ते अगदीच व्यवस्थितपणे समजून घेणं हाही उद्देश याच्यामध्ये असतो. म्हणजे सिलेक्शनच्या क्रायटेरियामध्ये या व्यक्तीला काय वाटतं, म्हणजे युजली व्हॉट हॅपन्स दिस टॉपिक फॉर द ग्रुप डिस्कशन इज द पोल्युशन. पोल्युशन हा एक टॉपिक आहे समजा. मग या टॉपिकवर त्यानं मतं मांडली. नाव पोल्युशन इज ए प्रॉब्लेम रिलेटेड विथ आवर लाईफ. इट इज रिलेटेड विथ आवर एक्झिस्टन्स. आपल्या अस्तित्वाशी, आपल्या जीवनाशी ही गोष्ट रिलेट आहे ना. मग ते या गोष्टीबद्दल त्याचं काय मत आहे ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे ना. म्हणजे जर त्या व्यक्तीनं या विषयावर काही मत व्यक्त केलं तर आपल्याला समजतं की या विषयावर याचं मत काय आहे. आणि हे त्याचं मत आपल्या लक्षात आल्यावर काय होतं, आपण त्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा पात्र आहे का नाही हे ठरवू शकतो. म्हणून जॉब देत असताना सुद्धा ग्रुप डिस्कशनमध्ये तो त्याला काही गोष्टी समजतात का नाही याचा अभ्यास केला जातो. म्हणजे फॉर सक्सेस इन द प्रोफेशनल ऑर सोशल वर्ल्ड यू शूड हॅव इम्पॉर्टंट क्वालिटीज. बघा, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडं काही क्वालिटीज असायला पाहिजेत. त्यातल्या कोणत्या क्वालिटीज आहेत? तुमची क्विक ग्रास्पिंग पॉवर, म्हणजे तुम्हाला पटकन समजतं का तुम्ही समजूनच चुकीचं घेता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. बऱ्याच लोकांना जे धचा मा ही गोष्ट तुम्हाला इतिहासातली माहिती आहे. आनंदीबाईंनी धचा मा केला आणि माधवरावांचा म्हणजे एका पेशव्याला आपलं रघुनाथरावाच्या ऐवजी धचा मा काहीतरी ती एक गोष्ट आहे इतिहासातली. मी आता ती मिसकोट करून त्याचं आपलं जे ही इथं काय व्हायला लागले, रेकॉर्डिंग व्हायला लागले, त्यामुळं मला धचा मा ही नेमकी गोष्ट जरी माहीत नसली तरीसुद्धा इतिहासामध्ये हे तुम्ही अभ्यासलं असेल की धचा मा केल्यामुळं अनर्थ होतो. तसं चुकीचं समजून घेतल्यामुळं सुद्धा अनर्थ होतात. माणूस यशस्वी कधी होतो? जो माणूस व्यवस्थित समजून घेतो आणि मग त्यानुसार वागतो. भावनेला इलिमिनेट करून योग्य डिसिजन जो घेतो तो त्याच्याकडे क्विक ग्रास्पिंग पॉवर असते. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह अप्रोच आहे का नाही. आता पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे काय? माझी याच्याबद्दलची एक वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीला हे असं होईल तसं होईल असं नाही. तर प्राप्त परिस्थितीमध्ये एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये विच ॲटिट्यूड विल टेक धिस कंडिशन टू द बेटर कंडिशन. म्हणजे समजा आज आपल्या कॉलेजमध्ये एखादी समस्या आहे, तर या समस्येला कोणत्या गोष्टी आपण अप्लाय केल्या तर त्याचं अपग्रेडेशन होईल. उद्देश काय पाहिजे आहे की आजची स्थिती सुधारली पाहिजे आणि ही सुधारणा कोणत्या गोष्टीपासून शक्य आहे अशी ओपिनियन जो धरतो, जो त्याच्या समर्थनामध्ये असतो. मग प्रसंगी त्या ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीला विरोध करणं हे जर आजची परिस्थिती अपग्रेड करत असेल तर विरोध करणं ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असते असं माझं मत आहे. ती निगेटिव्ह ॲटिट्यूड असत नाही. निगेटिव्ह म्हणजे नुसतं नकारार्थी बोलणं आणि होकारार्थी बोलणं असा त्याचा अर्थ होत नाही. जर नकारार्थी भूमिका घेऊन नकारार्थी परिणामावर बदल घडणार असेल, परिणामांचं होकारार्थी परिणामामध्ये रूपांतर होणार असेल
तर तो होकारार्थी दृष्टिकोन म्हणतो. म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये या व्यक्तीकडं पॉझिटिव्ह अप्रोच आहे का, होकारार्थी अप्रोच आहे का, नकारार्थी अप्रोच आहे, हे ठरवणं हे सुद्धा या ग्रुप डिस्कशनमध्ये शक्य होतं. ग्रुप डिस्कशनमध्ये आपली रिॲक्शन मॅच्युअर आहे का नाही हे सुद्धा लक्षात आहे. म्हणजे मॅच्युरिटी लक्षात येते ना माणसाची. तुम्ही काय बोलता, मी आता तुमच्यासमोर गेल्या 20 मिनिटामध्ये जे बोलत आहे त्या बोलण्यामधून माझी या विषयाकडे बघायची दृष्टी लक्षात येते. दिस इज प्लेन इनफ. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आपलं मत हे आपलं व्यक्तिमत्व व्यक्त करत असते. युअर ओपिनियन एक्सप्रेसेस युअर पर्सनॅलिटी अँड इवन इट expresses the maturity level of your personality. From group discussion you can understand the maturity level of that person, how mature his views are. Means in group discussion we express views and the maturity of the views, maturity of व्ह्यूज, दृष्टिकोनाची परिपक्वता विल डिसाइड युअर मॅच्युरिटी. म्हणजे तुमची परिपक्वता ही कशावरून दिसेल, तुमच्या व्ह्यूजवरून दिसेल. म्हणजे आपले जे व्ह्यूज आहेत ते किती परिपक्व आहेत ही गोष्ट समजते. ग्रुप डिस्कशनमध्ये आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जी गोष्ट आपण ग्रुप डिस्कशन मॉनिटर केल्यानंतर लक्षात येते. एकतर पॉवर ऑफ एक्सपोजिशन ऑर ॲनालिटिकल ॲबिलिटी अँड कम्युनिकेशन स्किल्स. ज्यावेळी आपण ग्रुप डिस्कशन करत असतो त्या ग्रुप डिस्कशनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लँग्वेज स्किल्स आर इम्पॉर्टंट. तुमची मतं तुम्ही कोणत्या माध्यमातून मांडता, भाषेच्या माध्यमातून मांडता ना. म्हणजे भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. मग तुम्हाला संभाषण कौशल्य आहे का नाही हे लक्षात येतं ना. म्हणजे संभाषण कौशल्य कसं आहे, जर तुम्ही ग्रुप डिस्कशन सुरुवात करत असताना सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाणारं संभाषण केलं तर सहज निश्चित होतं ना की या व्यक्तीकडं भाषेचं कौशल्य आहे. म्हणजे तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहेत का नाही. पुन्हा विषयाची मांडणी करत असताना तुमची मतं या व्यक्तीकडं विश्लेषक वृत्ती आहे का नाही. विश्लेषकाचा मेंदू, दृष्टिकोन या व्यक्तीकडं आहे का नाही हेही त्याच्यातून समजतं ना. विश्लेषकाचा दृष्टिकोन तुमच्याकडं आहे का नाही हे याच्यातून समजतं. याचबरोबर विषयाची मांडणी ही मुद्देसूद तुम्ही करता का नाही हे सुद्धा समजतं. विषयाची मांडणी मुद्देसूद करणं म्हणजे एक्सपोजिशन आणि विषयाची मांडणी विश्लेषक पद्धतीनं करणं, विश्लेषकाचं कसं करणं म्हणजे ॲनालिटिकल ॲबिलिटीज. टी व्हीवर बऱ्याच वेळ असा हा गोंधळ चाललेला असतोय, म्हणजे तुम्ही ऐकले असतील. त्यावरून समजतं की ह्या माणसाला काहीतरी समजते, हा माणूस वेड्यासारखं बोलतोय, हा माणूस अगदीच खुळ्यासारखे ओपिनियन मांडतोय. हे गोष्ट समजते. कसं काय, त्या माणसाचे दृष्टिकोन, त्याची वृत्ती ही आपल्याला त्यामधून समजते. आणि मग एवढ्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला किंवा जो माणूस ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करत आहे, हे जो मॉनिटर करत आहे, जो याचं परीक्षण करत आहे, त्याला विशिष्ट जॉब जो देणार आहे त्या जॉबसाठी ही व्यक्ती योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला समजतं. या व्यक्तीची योग्यता आपण निश्चित करू शकतो. आणि हे जजमेंट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टीचं भान असावं लागतं. आता एखाद्या ठिकाणी जे ग्रुप डिस्कशन होतं त्या ग्रुप डिस्कशनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते
हे आपल्याला माहिती पाहिजे ना. म्हणजे आपल्याला यासाठी पहिली गोष्ट म्हणजे इनिशिएटिंग द ग्रुप डिस्कशन. पहिली गोष्ट म्हणजे इनिशिएट म्हणजे सुरू करणं. तर हे ग्रुप डिस्कशन कसं सुरू करायचं, ओपन कसं करायचं, याबद्दल काही गोष्टी निश्चित असतात ना. असंच जाऊन हे चला बसूया बोलूया ह्या विषयावर असं म्हणून चालत नाही. ग्रुप डिस्कशनमध्ये इतरांची मतं मांडायला त्यांना संधी देणं, त्या ग्रुप डिस्कशन व्यवस्थित सुरू करणं, हे ज्याला जमतं त्याच्यामध्ये त्या लिडरशिप क्वालिटीज असतात. म्हणजे तो त्या ग्रुपला लीड करतो हे लक्षात येतं. ज्यावेळी तुम्ही हे ग्रुप डिस्कशन सुरू करता आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला सुद्धा बोलण्याची अपॉर्च्युनिटी देता. ग्रुप डिस्कशन म्हणजे एकानंच भाषण करायचं नाही, हे तुमच्या लक्षात पाहिजे ना. यू शुड इन्व्हाइट अदर पीपल टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स फ्रीली. मुक्तपणे त्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे. जर इतरांनी आपली मतं मुक्तपणे मांडली तर त्यांच्या लक्षात येईल की काय आपल्याकडं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्यांना संधी दिली की तुमच्याकडे नेतृत्व गुण आहे, तुम्हाला एखादी गोष्ट कशी लीड करायची असते हे तुम्हाला समजतं, हे लक्षात येतं. एखादी गोष्ट लीड करण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. लीडिंग क्वालिटीज आहेत तुमच्याकडं, हे गोष्ट लक्षात येते. मग आता हे इनिशिएट कसं करायचं असते, हे डिस्कशन ग्रुप डिस्कशन सुरू कसं करायचं आहे याबद्दलचा काही अभ्यास आपण करणार आहोत. आता सुरुवातीचं स्टेटमेंट करायचं आहे. सुरुवातच करायची आहे. कशी करायची बघा एखादी गोष्ट आपल्याला सुरू करायची असेल, 10 जण आपण गोळा झालो, असेच मेंढरासारखं बोलत राहायचं आहे का? नाही. तर आपल्याला काहीतरी सुरू करायला पाहिजे ना. तर अशा वेळी आपण बघा, फ्रेंड्स, द टॉपिक ऑफ आवर डिस्कशन इज एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड प्रॉब्लेम्स ऑफ लाईव्हलीहूड इन मॉडर्न सोसायटी. म्हणजे आपल्याला सुरुवात करायची आहे. मग सुरुवात करताना आपण सगळ्यांचं अटेन्शन आपल्याकडं केंद्रित करायचं. अटेन्शन केंद्रित करण्यासाठी काय वापरतात? ढोल वाजवायचं आहे का? तर ते पोलाइटनेस त्याच्यातून तुमच्याकडे एक प्रकारची फॉर्मल ॲबिलिटी आहे हे दिसायला पाहिजे. मग तुम्ही म्हणू शकता फ्रेंड्सच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो? जंटलमेन असंही म्हणू शकतो ना. हॅलो किंवा मे आय हॅव युअर अटेन्शन. म्हणजे तुम्ही सुरुवात करा. बरं इकडे लक्ष देता का? म्हणजे काय? मे आय हॅव युअर अटेन्शन. फ्रेंड्स, जंटलमॅन. मग बघा आपण हेच वाक्य कसं तयार करू शकतो? फ्रेंड्स, वी हॅव कम हिअर टुडे टू discuss importance of domestic freedom in the life of woman. स्त्रियांच्या जीवनातील घरामध्ये स्वातंत्र्य याचं काय महत्त्व आहे हे ठरवण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. हे एक वाक्य झालं ना. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सुरुवात करायला पाहिजे. किंवा लेट अस से
किंवा असं असू शकतं, मे आय हॅव युअर अटेन्शन. द पर्पज ऑफ our gathering is to discuss problems of women in big families. आपण ते स्टेट केलं ना की महिलांचे मोठ्या कुटुंबामधल्या काय समस्या असतील यावर यावर हे मत ठरवण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. किंवा यू कॅन राईट अनदर वन सेंटेन्स, आणखीन एखादं वाक्य तुम्ही लिहू शकता बघा. जंटलमॅन, बघा सभ्यग्रहस्थो, we have called this meeting to discuss about the strategies for further progress of our company. आपल्या कंपनीची पुढची प्रगती व्हावी या संदर्भात चर्चा करायसाठी आपण एकत्र आलेलो आहे. आता इथं काय काय केलं बघा. पहिली गोष्ट म्हणजे अनाउन्समेंट ऑफ द टॉपिक इज इम्पॉर्टंट. ग्रुप डिस्कशनमध्ये काय आहे की आपण कोणता टॉपिक चर्चेसाठी घेतलेला आहे त्या टॉपिकची अनाउन्समेंट करणं ही गरजेची बाब असते. आता इथं बघा आणखीन काही, म्हणजे मी जंटलमॅन या शब्दानं, जंटलमॅन लेट मी टेक ॲन ऑपॉर्च्युनिटी टू ओपन दिस डिस्कशन, म्हणजे सभ्यग्रहस्थो मी ही चर्चा सुरू करत आहे. लेट मी टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस. आता इथं बघा, लेट मी टेक ॲन ऑपॉर्च्युनिटी टू ओपन दिस डिस्कशन. किंवा फ्रेंड्स अलाव मी टू ओपन दिस डिस्कशन. इंट्रोडक्शन, विषयाचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण हे सुरू करू शकतो ना. लेट मी स्टार्ट दिस डिस्कशन. लेट अस स्टार्ट विथ अवर सेल्व्स. I feel we ourselves are unknowingly responsible for environmental degradation. हे जे सभोवतालचं वातावरण आहे त्याचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे, या डिग्रेडेशनसाठी आपणच कारणीभूत आहोत असं मला थोडक्यात वाटतं. आता काही वेळ काय होतं, द टॉपिक फॉर डिस्कशन इज गिवन बाय द ऑर्गनायझर. आता समजा आपण ग्रुप डिस्कशनची कॉम्पिटिशन घेतली आणि या स्पर्धेसाठी आपण जर स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेसाठी विषय कोण ठरवतं? कॉलेज ठरवतं ना. म्हणजे ही ऑर्गनायझेशन तुम्हाला विषय ठरवून देते. म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ करप्शन इन इंडियन सोसायटी, प्रॉब्लेम ऑफ करप्शन इन इंडियन सोसायटी असा टॉपिक दिलेला आहे. मग अशा वेळी तुम्हाला तुमची मतं मांडायची आहेत. तर ही मतं मांडत असताना आपण पहिला एक घटक घेऊ शकतो, म्हणजे इन माय ओपिनियन करप्शन begins with self. भ्रष्टाचार हा स्वतःपासून सुरू होतो. सो वी नीड टू आस्क ourselves if we are
also part of corruption. म्हणजे आपण सुद्धा या करप्शनचा भाग आहोत का नाही, हे आपण हाच प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. म्हणजे इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार मला असं वाटतंय, अशी बाब आपण इथं विचारू, म्हणजे अशी मांडू शकतो. आता दुसरं आहे ते बघा, पर्सनली आय थिंक, व्यक्तिगत मला असं वाटतं, पर्सनली आय थिंक that the system is thoroughly corrupt. व्यक्तिगत मला असं वाटतं की सिस्टम ही पूर्णपणे करप्ट आहे. when you visit a police station, what kind of experience do you get? म्हणजे पर्सनली आय थिंक ह्या स्ट्रक्चरचा वापर करून हे वाक्य आपण तयार केलेलं आहे. म्हणजे असंही वाक्य याच्यातून करता येतं. त्याचबरोबर आय वूड लाईक टू से, हे सुद्धा एक्सप्रेशन आपण चर्चेमध्ये सहभागी होत असताना वापरत असतो. आता आय वूड लाईक टू से दॅट याचा अर्थ काय, मला असं वाटतं की, याचा मराठीत अर्थ काय, मला असं वाटतं की, मला असं वाटतं की. म्हणजे आय वूड लाईक टू से दॅट, आय वूड लाईक टू से दॅट इफ वी स्टार्ट क्लीनिंग फ्रॉम ourselves, things will change automatically. म्हणजे ॲटोमॅटिकली गोष्टी बदलतील जर आपण स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केली तर. हे कसं बघितलं बघा, आय वूड लाईक टू से, मला असं वाटतं की, आपण जर स्वतःपासून सुरुवात केली तर परिस्थिती लगेचच बदलेल. म्हणजे आय वूड लाईक टू से याचा अर्थ असा येतो. दुसरं एक अभ्यासासाठी जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, मी इथं एक एक वाक्यच घेत आहे की जेणेकरून आपल्याला टॉपिकही पुढे गेला पाहिजे. आपण अशा प्रकारची बरीचशी वाक्य तयार करू शकतो, परंतु एक एक वाक्य जर तयार केलं तर लगेचच आपल्याला त्याचा एक हे येऊ शकतो. इट इज बिलिव्ड दॅट, हे एक असं आहे. इट इज बिलिव्ड दॅट याचा अर्थ काय, असं म्हणतात की. इट इज बिलिव्ड दॅट, असं म्हणतात की. इट इज बिलिव्ड दॅट पॉवर करप्ट्स and absolute power corrupts absolutely. Power corrupts and absolute power corrupts absolutely. म्हणजे सत्ता माणसाला भ्रष्टाचारी बनवते आणि पूर्ण सत्ता असली तर तो माणूस पूर्णपणे भ्रष्टाचारी होतो असं म्हटलं जातं. म्हणजे इट इज बिलिव्ड दॅट, म्हणजे असं एखादं मत असेल तर ते आपण अशा पद्धतीनं व्यक्त करू शकतो. तुम्ही हा तयार होणारा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही वाक्य अशा प्रकारे तयार केली जातात. त्यानंतर आय वूड लाईक टू पॉइंट आउट दॅट, मला असं तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे, मला असं लक्षात आणून द्यायचं आहे की ऑल मेंबर्स आर टेकिंग निगेटिव्ह व्ह्यूज
ऑफ द टॉपिक. वी शुड also consider positive side of the topic as well. म्हणजे मला असं वाटते, मला असं तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आय वुड लाईक टू पॉइंट आउट, म्हणजे मला असं तुमच्या दृष्टीस आणून द्यायचं आहे की सगळे नकारार्थी दृष्टिकोन घेत आहेत, परंतु विषयाच्या काही पॉझिटिव्ह बाबीवर सुद्धा विचार झाला पाहिजे. असं सुद्धा वाक्य आपल्याला वाटू शकतं. काही वेळ बोलणारी व्यक्ती ही पर्सनल होते, स्वतःचं मत व्यक्ती व्यक्त करत असते. आणि आता स्वतःचं मत व्यक्त करत असताना आय फील दॅट किंवा इन माय व्ह्यू ही एक्सप्रेशन्स वापरली जातात. म्हणजे आय फील दॅट वोट ऑफ अ पर्सन इज मोस्ट व्हॅल्युएबल थिंग वन हॅज इन डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये मत म्हणजे डेमोक्रेसीमध्ये असणारी एक मौल्यवान गोष्ट आहे. आता हेच आपण सायमल्टेनियसली इन माय व्ह्यू, माझ्या दृष्टिकोनातून किंवा मला असं वाटतं असं आपण म्हणून हे करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण याचं जे पहिलं टास्क आहे इथंपर्यंतच्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला पुन्हा लावणार आहे, त्यावेळी तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी पाहिला तरीसुद्धा या टॉपिकवरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील. म्हणून हा सगळा आपण अशा पद्धतीनं तास घेतलेला आहे. ठीक आहे.